इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक रोड उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गोळीबार करून दहशत माजवणारे 2 सराईत गुन्हेगार स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी आणि आकाश दीपक गायकवाड गुंडाविरोधी पथकाच्या ताब्यात. दिनांक 30 जुलै 2026ला उपनगर पोलीस ठाणे हद्दीत जाधवमळा आणि नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत गोळीबार करून दहशत माजवल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुंडाविरोधी पथकाने 3 टीम तयार करून संयुक्त गुप्तता पाळत अहिल्यानगर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर येथे छापा टाकून शोध घेतला असता सदरचे आरोपी हे संगमनेर येथे राजूर अकोले या ठिकाणी लपून बसल्याची माहिती मिळताच पथकाने सदर ठिकाणी जात तेथील CCTV फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे राहुरी साखर कारखाना अहिल्यानगर रोडने जात असताना सिनेस्टाईल यांचा पाठलाग करत स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी आणि आकाश दीपक गायकवाड यांना ताब्यात घेतले. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, 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 नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, सुनील आडके, अविनाश तेवरे, प्रदीप ठाकरे, राहुल जगताप, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले, राकेश राऊत, संदीप बुरे, गुरु गांगुर्डे, सुनीता कवडे, नाशिक रोड युनिट गुन्हे शाखेचे प्रशांत सुशांत दिघे, केतन सोनवणे, नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे विशाल कुवर, समाधान वाजे, अजय देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.